जबरदस्त चेंडू हाताने गेलाय गल्लीच्या रिजन मध्ये. गुड रनिंग ॲज एरो ॲज स्पॅरो. काय जबरदस्त धाबा मात्र पळून काढले गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण तुषार पडबलीला पाहतोय. त्यानंतर महेंद्र पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आई गावदेवी शिवसेना संघाकडून जे नेतृत्व करणार आहे जरूर आनंद पडवले सुद्धा तुम्हाला इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू सन्मान म्हणून दिलाय. आपण पार्थ शेलारला पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट ऑन डिलिव्हरी. पहिला चेंडू हाताला गेला, अतिशय वेगानं ट्रॅव्हल चेंडू केलाय. गोलंदाज जर का पाहू शकाल तर पण मग डावखोरा गोलंदाज आहे. चेंडू शेरावर मात्र जाऊन पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल पुन्हा एक सिंगल धाव मात्र धावफलकावर पाहायला मिळाली. 2 चेंडू आणि 2 धाबा. हे पॉवर प्लेचं बंधनकारक षटक म्हणून आहे आणि बंधनकारक षटकामध्ये आपण पाहू शकाल पार्थ शेलार काही गोलंदाजी करतोय. जर आपण पाहू शकाल चंदू छाया चायनीज सेंटरचे प्रोप्रायटर चेतन पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. ऑन साइडला चेंडू जर का पात्र खेळलाय. पंच दर्शवतात इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचे सिग्नल आली. धावसंख्येमध्ये 1 याकडे मात्र भर होते. धावसंख्या आपण प्रोग्रेस कार्ड तपासून पाहिलं तर 3 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. कारण की मैदानाच्या आतमध्ये तुषार पडवले सारखा बिग बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानंतर महेंद्र पाटील केव गावातून बिलॉंग करणारे खेळाडू, गोलंदाज सुद्धा केव गावातून बिलॉंग करणार आहे. इथे पाहू शकाल काही क्षेत्ररक्षण झालंय. फक्त चेंडूला फक्त दिशा म्हणून दाखवली होती. तुषार पडवलेला आपण पाहतोय ज्याच्याकडे खूप सारी क्वालिटी म्हणून आहे. कारण की जेव्हा टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिले ना तर तुषार पडवले आणि पार्थ शेलार हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमधून जरूर आपण पाहिले तर टॉस बॉक्स मध्ये पोहोचले होते. आणि जसा जर का पाहू शकाल तर पण मग टॉस जिंकल्यानंतर श्रवण इलेव्हन संघाने टॉस जिंकला. फर्स्ट फिल्डिंग यावेळेस हुक शॉट मात्र खेळला गेलाय. यावेळेस पाहू शकाल बाप आणि बेटा एकाच मॅच मध्ये पाहायला मिळतात. इथे चेंडू मात्र थोडीशी चुकी झालेली. चेंडूला फक्त दिशा म्हणून दर्शवली. चौकार. वेलकम बॅक. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचले गेले 7 ज्या आकड्यावर. डॉट बॉल पाहायला मिळाला. एक तेरी तो एक मेरी असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण की या अगोदर आपण पार्थ शेलारला पाहिलं होतं काही गोलंदाजी करतोय. त्यानंतर आपण पाहिलं तत्पर मग चौथ्या बॉलवर जरूर चौकारला होता. नक्कीच आपण पाहू शकाल चेंडू मात्र आतापर्यंत फेकून झाले तर 5 बॉल आणि धावसंख्या 7. काही गोलंदाजी करतोय पार्थ. शॉर्ट बॉलचा चेंडू होता. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक फेकी थोडीशी जरूर मात्र खराब म्हणून केली गेली. अशा जर डायरेक्ट हिट झाला असता फलंदाज बाद होण्याची नामवंत संधी. परंतु जरूर अजितजी पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. नक्कीच डॅशिंग अँड डायनामिक नेतृत्व. एक सिंगल मात्र पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अग्रेस धाबलकावर धाबा आपण पाहू शकाल 8 धाबा धाबलकावर आहेत. पण आई गावदेवी शिवसेना संघाला पाहतोय आणि त्या विपक्षात आपण पाहिलं तर श्रवण इलेव्हन संघ. पहिलं षटक पार्थ शेलार ॲब्सोल्युटली सुपर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दुसरं षटक आपण जरूर मार्गास्तावर पाहतो. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आयुष वे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि इथे पण आयुषनं सक्सेसफुल आणि पॉवरफुल म्हणून करून दाखवलं आहे. बॉल आणि डॉट बॉलच्या स्वरूपात चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गास्तावर आहे. पहिलं षटक पार्थ शेलारनं ॲब्सोल्युटली सुपर गोलंदाजी केले. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धाबा फक्त आणि फक्त खर्च केले गेले त्यात 8 धाबा. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आयुषकडे मात्र चेंडू सुपूर्द केलाय ना आणि पहिल्याच बॉल पासून आयुषनं सुद्धा सुरुवात केली. डॉट बॉल हाताळण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे
चेंडूला फक्त दिशा म्हणून दर्शवली गेली आहे, कारण की इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला खेळलाय आणि चेंडू सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या भेटीला जातोय. चेंडू सीमारेषा पार पलीकडे तुषार पडवलेच्या बॅटमधून आलाय. हा दमदार स्ट्रोक, चौकार, 4. डीजे मयूर म्युझिकल आपण पाहतोय. धावसंख्या आतापर्यंत पाहू शकाल 12 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्विच हिट सक्सेसफुल आणि पॉवरफुल करू शकला नाहीये. तुषार पडविलेला आपण पाहतोय, कारण की या फटक्याचा जर का आपण इतिहासाच्या पानावर पाहिलं तर मग इतिहासाच्या पानावर फटका नव्हता. न्यूझीलंडचे 2 बंधू अँडी फ्लावर आणि ग्लॅन फ्लावर याच्या माध्यमातून हा फटका सजवला गेला. स्विच हिट, लगा तो आगाज नाही तो बर्बाद. यावेळेस भावेशला आपण पाहतोय, काय जोरदार अपील केले भावेश वेखंडेनं, कारण की जर का भावेश अपील जरूर केली गेली होती, परंतु दोन्ही गोष्ट पाहिल्या इथे पंचांकडे जरूर आपण पाहू शकाल आत्मविश्वास तितकाच उत्साह दर्शवणं गरजेचं होतं. इथे जर आपण पाहू शकाल काय अपील भावेश वेखंडेनं मात्र केली गेली होती. आपल्या फटका आणखीन चांगला सजवला गेला. क्षेत्ररक्षक जर का पाहू शकाल चेंडू स्टॉप करण्याकरिता काय जबरदस्त धावलाय. शेवटच्या सिच्युएशनला चेंडू मात्र फरार. चेंडू सीमारेषा पार पलीकडे आलाय, चौकार, 4 धावा. ते जबल आपण पाहू शकाल ना. आयुष या गोलंदाजाला 2 चौकार ठोकले गेले आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल पॉवर प्लेचा. ब्लॉक मध्ये चेंडू यावेत. इथे जर का पाहू शकाल भावेश वेखंडे जर का ग्लोव्ज मध्ये चेंडू आला असता तर मग कुठेतरी विकेट येण्याची संधी होती. पंच दर्शवतात की लेग बाईटच्या सुरुवात मात्र 1 धाव परिपूर्ण होते. इथे षटक क्रमांक आपण पाहू शकाल ना, संपले गेले 2 आणि 2 षटकाच्या समाप्ती ग्रेस धाबलकावर धाबा पाहू शकाल तर 17 आकडा हा धाबलकावर पाहायला मिळतोय आणि 17 आकडा धाबलकावर आपण पाहू शकाल मग जाऊन पोहोचला गेलाय. चला नो टीम मीटिंग असेल इथे आपण पाहू शकाल श्रवण 11 संघ, कारण की गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज आणावा असा प्रश्न पडला गेलाय. कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल तुषार पडवले आणि महेंद्र पाटील सारखे 2 धुरंधर आई गावदेवी सिलसेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आहेत. कारण की 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 17 धावा इथे आपण पाहू शकाल. त्यात मग ज्याने खर्च केल्या गेल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर 9 धावा म्हणून आपण पाहतोय. नक्कीच आदरणीय सन्माननीय विश्वास किशन शेलार सर, आपण जरूर गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून जर का विचार केला ना तर मॅन ऑफ द मॅच करिता, ज्यांच्या माध्यमातून 1.25 लिटरचा थंडा म्हणून मॅन ऑफ द मॅच करिता ज्यांना पुरस्कृत केलाय या कुलंबी चॅम्पियन प्रीमियर लीग करिता, आणि त्याचा विश्वास सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच आम्ही टेनिस क्रिकेटचे चाहते आहोत आणि तुम्हा आम्हाला लावलेलं बेड जय हनुमान टीम, जय हनुमान टीम आणि डीके आपण मानस आणि दिवेश डोंगरे आर्यन असा जो पुकार केलाय ना त्यांना मात्र जेवणाची जे खेळाडू म्हणजे डीके 11 संघाचे खेळाडू सुद्धा आपण जेवणाची तयारी करणार आहोत. तत्पर मात्र थोडी हेल्प करण्याकरिता त्या ठिकाणी पोहोचायचं आहे असा अध्यक्ष साहेबांचा आमच्यापर्यंत कॉल आलाय. जितेंद्र पवार जरूर त्यानंतर आपण पाहू शकाल विश्वास
सर मात्र गोलंदाजी मार्कवर आले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण तुषार पडबले आणि महेंद्र पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जरूर अध्यक्षांचा कॉल येतोय की कुठेतरी हा सामना ना थोडासा लेट झालाय म्हणून आपण घाई करायची आहे. पहिला बॉल शॉट अंपूल परंतु स्वीच हिटचा फटका सजवला गेलाय आणि चेंडूला जर का पाहू शकता तत्प्रमाणात थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू सरळ सीमारेषा पार पलीकडे जातोय चौकार. इथे आणखीन आपल्याला पाहायला मिळाला तुषार पडवलेचा बॅट मधून हा चौकार. 4 सरांवर 2 चेंडू आणि 2 चौकार ठोकले गेलेत. त्यानंतर जोरदार अपील सुरू आपल्याला पाहायला मिळाली कारण की टीट फॉर टॅट जसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. इथे आपण पाहू शकाल 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. तिसरं षटक मार्गासबर झालंय. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकाल आई गावदेवी शिवसे संघ 25-25 आकडे जाऊन पोहोचला आहे. आणखीन फटका सजवला गेला स्विच हिटचा. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक परंतु चेंडू आला ऑन द कार्पेट. काय फास्ट याही बेस तुषार पडबलेचा बॅट मधून आला हा चौकार. 4 धावा सेट होऊन आलाय. आल्याच पावली चौकारांची खैरात मात्र केली जाते. चेंडू फेकून झाले 4 आणि जवळजवळ 4 बॉलमध्ये 3 चौकार आलेत आणि या मॅचचे जर का पाहिले ना तर 2.4 बॉल फेकून झालेत आणि 6 चौकार हे पाहायला मिळतात. यावेळेस त्या दिशेने चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू आपण पाहू शकाल ना तत्पर मग हा सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहू शकाल तत्पर जाऊन पोहोचते आहे 29 या आकड्यावर. यावेळेस चेंडू लोअर फुलटस होता त्या चेंडूला पाठवलाय पार्थ सेलार. अब कुछ नहीं करने वाला. यावेळेस ब्लॅक स्क्रीन वर चेंडू जाऊन आदला गेलाय. स्टँड अँड डिलिव्हरी शेवटच्या बॉल वर घुटना टेक और तुषार पडवले का ये तमाशा देख. व्हाट शॉट षटकार 6. जरूर कल्पेश सुमडा लेग पंच जरा आयोजकांचे संपर्क साधायचा आहे. इथे आपण पाहू शकाल ना षटक क्रमांक संपले गेले 3 आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण आई गावदेवी शिवसे संघाला पाहतो ना की संघाची टोटल आतापर्यंत निवून पोहोचले गेले 35 धाबा. काय सुरुवात केली गेली कारण की हार्ड हिटर म्हणून आपण तुषार पडवलेला पाहतोय. काय अफलातून दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर महेंद्र पाटीलला पाहतोय फक्त साथीदार म्हणून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण की या अगोदर जर आपण लहानपणाचा एक पार्टनर पाहिला त्यानंतर आपण कॉलेज कुमार नक्कीच आपण कॉलेजचा एक पार्टनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर जरूर बॅटिंग स्टँडवर असताना आई गावदेवी शिवसे संघाकडून तुषार पडबलेचा पार्टनर म्हणून आपण महेंद्र पाटीलला पाहतोय. कारण की 3 षटकांचा खेळ जर का पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. इथे आपण जरूर पाहतो पहिलं षटक पार्थ सेलारनं हाताला गेलंय. धाबा खर्च केल्या गेल्या 8. त्यानंतर दुसरं षटक आपण आयुष्य पाहिलं धाबा खर्च केल्या गेल्या जरूर 9 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या कारण की विश्वास सेलार सर जरूर गोलंदाजी मार्कवर आले. 18 धाबा खर्च केल्या म्हणजेच थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. टोटल 35 वर
जाऊन पोहोचलंय. चला पंच जरा निर्णय लगेच पोचवा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज आयुष आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. वाह, काही लुक शॉट मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या बॉलवर आपण जरूर पाहू शकाल तर एक सिंगल मात्र धाव पाहायला मिळाली. आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जर का आपण पाहिली तर आई गावदेवी सिंचन संकट मात्र आतापर्यंत जाऊन पोहोचला गेला. 36 धावा धावबलकावर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे आपण तुषार पडवलेला पाहतोय. एक ग्रेट बॅटिंग. ऑन साइडला काय फटका सजवला गेला आहे. लगेच आपण पाहू शकाल गल्लीच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण जर का पाहिलं तर पंबल झालाय. आणि पंबल झाल्यानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल तर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. 2 धावा परिपूर्ण केल्यात. आणि या 2 धाब्याच्या बढतीनं नक्कीच प्रणय पाटील ब्रँड ऑफ साखरे नक्कीच ते पोचले गेले. त्यांचं सुद्धा आपण करूयात सुस्वागतम. वेलकम वेलकम. नक्कीच कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आम्ही तुमचं सहर्ष स्वागत म्हणून करीत आहोत. आयोजकांचं म्हणणं असं आहे की आई गावदेवी शिवसेना संघाला 2 धाब्याचं पॅनलाइज म्हणून केलं आहे. नक्कीच टी शर्ट ट्रॅक आणि शूज अनिवार्य असेल. याकरिता जरूर आपण पाहू शकाल आई गावदेवी शिवसेना संघाला 2 धाब्याने मात्र पॅनलाइज केलं आहे असं आयोजकांचं म्हणणं आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग जर आपण पाहू शकाल चेंडू आतापर्यंत आयुष्यनं फेकून झालेत ना 3. ऑन साइडला फटका सजवला गेला. तुषार पडवले थांबायला तयार नाही आहे. इथे जर आपण पाहू शकाल काही क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि यावेळेस या बॉलवर सुद्धा आपण पाहू शकतो 2 धाबा. आणि या 2 धाब्याच्या बढतीनं संघाची टोटल जर का आपण पाहिली तर 46 धाबा. म्हणजेच तुषार पडवलेच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिले गेलेत आणि चौकार सुद्धा खूप सारे ठोकले गेलेत. यावेळेस क्लास गोलंदाज. यस, पंचांचा इशारा येतोय. आपण रुपेश जाधव प्रमुख पंच म्हणून पाहतात. पंचांना दर्शवलंय इट इज अ नो बॉल. नक्कीच आपण पाहू शकाल की इथे लाईनचा नो बॉल म्हणून आपण पाहू शकाल जरूर. कारण की रनअप मध्ये कुठेतरी थोडीशी पंबल म्हणून झाली गेली असावी आयुषची. नेक्स्ट बॉल यावेळेस पाहायला मिळेल फ्री हिट. फ्री बॉलचा भरपूर समाचार मात्र घेतला आला नाहीये. हा बॉल आपण पाहू शकाल तर मग डॉट बॉल आलाय. आणि डॉट स्वरूपात धावसंख्या आपण पाहिली तर 47 धावा धावबलकावर पाहायला मिळतात. आयुष आपण गोलंदाजी मार्कवर कमबॅक करण्याकरिता ओळखला जाणारा गोलंदाज. यावेळेस काय झेल पकडला गेलाय. राहुल गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज जर का पाहू शकाल तर मग तुषार पडवले इज गॉन बॅक टू द पवेलियन. अब बड़ी मछली फंस गई जाल में. आणि फलंदाजाला परतावा लागेल परतीच्या प्रवासाला. इथे षटक क्रमांक संपले गेले. 4 आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावबलकावर धावा आहेत 47. फलंदाज
पडबले इस वेदांत या गोलंदाजाला आपण पाहतोय. शॉर्टबॉलचा चेंडू यावेळेस भावेश वैखंडे. गुड कॅच ऑफ क्वालिटी. मैदानाच्या आतमध्ये आपण महेंद्र पाटीलला पाहतोय, कारण की खरं खेळून इतिहास घडवायचा आहे. यावेळेस फलंदाज बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत्या. तुषार पडवले कोटी 47 धाबा 47 आकड्यावर आतापर्यंत आपण पाहिल्या. त्यात पण मग 2 फलंदाज बाद झाले आहेत. तुषार पडवले बाद झाला, त्यानंतर आपण महेंद्र पाटीलला सुद्धा बाद पाहतोय, कारण की त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आनंद पडवले आणि कुणाल पाटील नक्कीच आई गावदेवी श्रीचे संघाचे करते धरते नेतृत्व करणारे हे 2 खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच केव गावातून बिलॉंग करणारा खेळाडू डावखुरी फलंदाज आपण कुणाल पाटील स्ट्रायकर वर पाहतोय. नेक्स्ट बॉल इथे वेदांतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर. आणि यावेळेस रुपेश जाधव आपल्याला पंचाच्या भूमिकेत पाहतात. इट इज अ नो बॉल. नो बॉलचे सिग्नल आलंय. नक्कीच जरूर आपण पाहू शकाल क्रीजच्या बाहेर चेंडू मात्र हाताला गेलाय आणि त्यानंतर जरूर क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळल्यानंतर पंचाने घोषित केलाय कुठेतरी गोलंदाजाला दंडित म्हणून केलाय आणि कुणाल पाटील आल्याच पावली फ्री बॉलचे सुवर्ण संधी म्हणून लागले आहे. धावसंख्या 48. फ्री बॉलवर यावेळी चांगला समाचार घेतला नाहीये. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर तैनात आहे. एक सिंगल 1 धावेनं कुणाल पाटीलचं अकाउंट ओपन झालाय. इथे धावसंख्या जर का आपण पाहिले तर मग प्रोग्रेस कार्डवर पहा जाऊन पोहोचले गेले 49 धाबा आपल्याला धाबलकावर जरूर पाहायला मिळतील. जरूर आपण पाहू शकाल ब्रँड ऑफ दहेरचे आणि कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग करिता ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होतो, राहुल पाटील, त्यानंतर आपण जरूर कुलदीप पाटील आणि विपुल पाटील. वेलकम वेलकम सर, सुस्वागतम. या मसरोली आणि केब आणि कुरंजे कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आम्ही तुमचं सहर्ष 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 स्वागत करीत आहोत. यावेळेस राहुल पाटील, कुलदीप पाटील आणि विपुल पाटील यांच्या मानवंदनाला जरूर पाहू शकाल. चेंडू पाठवलाय त्यांच्या भेटीला षटकार. आनंद पडबले ऑन फायर झाला. चेंडूला पाठवला स्टँड ऑन डिलिव्हरी. सुपर बॅटिंग, सुपर फटका, षटकार. 55 धावा दाबलकावर पाहतो. यावेळेस फटका जर का पाहू शकाल. बॉटमचा चांगला वापर झाला नाहीये. जयेश जुगटे आपण कुठे असतील तर संपर्क साधायचा आहे अध्यक्ष साहेबांशी. यावेळेस या बॉलवर सुद्धा 2 धावा परिपूर्ण झाल्या. 2 धावेच्या बढतीने आपण संघाची टोटल पाहू शकाल जाऊन पोहोचले गेले 57 धावा. आज सामना जबरदस्त रफ अँड टफ उन्हाचा तडाखा वाढलाय. ओहो, आय बेस क्लीन बॉल फर्निचर डिस्चार्ज केल्यात आणि बडी मछली ऑफ द फर्स्ट गेट जाल में काय चेंडू हाताला गेलाय. जणू की मैदानाच्या आतमध्ये जसप्रीत बुमराह कॉफी बुक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मिस्टर वेदांत ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आनंद पडबलेला मात्र बाद करण्यात यश आलाय. काय गोलंदाजी केलाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उत्तम उत्तम जाधवला आपण पाहतोय. शेवटचा बॉल जरूर वेदांत आल्यास पावली. सुरेख फटका सजवला गेला. याही वेळेस वाह,
गुड कॅच ऑफ क्वालिटी. एका हाताने पहा फेल पकडला गेलाय. फलंदाज झाला उत्तम जाधव. फेल. बॅक टू द पवेलियन. इथे पहा गुड कॅच ऑफ क्वालिटी. व्हॉट अ कॅच. जरूर मित्र आपण या खेळाडू करीताना एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. काय झेल पकडला गेलाय. एका हाताने झेल मात्र कॅरी केलाय. आपण जर का विचार केला तर 2024 मध्ये साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध डेव्हिड मिलरचा झेल पकडला होता. पराग सासेने काय झेल पकडला गेलाय आणि जरूर पाहू शकाल बंटू किच बंटू ठाकरेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण की इथे वेदांतना काही गोलंदाजी केलंय. एका ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर जरूर विकेट आले. त्यानंतर दुसरा बॉल जरूर न आल्यानंतर एक सिंगल आली. षटकार 2 धाबा. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 विकेट हासिल केले गेलेत. वेदांत काही क्वालिटी दर्शवली गेली गोलंदाजानं. धावसंख्या 57 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा पार्थ शेलार गोलंदाजी मार्कवर पोहोचला गेलाय. त्या विपक्षात आपण गोलंदाज बॅटिंग स्टँडवर पाहिलं ना तर कुणाल पाटील. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडूला खडे खडे उडवलाय कुणाल पाटील स्टाईन. स्टँड ऑन डिलिव्हरी आलाय. आणखी एक पहिल्याच बॉलवर षटकार 6. फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. कारण की पहिल्या बॉलवर षटकाला आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर कुणाल पाटील गॉन. बॅक टू द पवेलियन. वेलकम बॅक किरण जाधव. नेक्स्ट बॅटर पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वा एक्सलंट डिलिव्हरी. काही चेंडू अतिशय बेगाडा मात्र हाताला गेलाय. त्या ठिकाणी आपण भावेश वैखंडेला जरूर पाहतोय. परंतु इथे नशिबाचा चौकार म्हणून आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी सिंचन संघाकडून. कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर किरण जाधव नसीब घेऊन आलाय. कारण की बॅट अँड बॉटमचा वापर केला नाही. परंतु इथे बाईकच्या सुरुवात कुठल्याही परिस्थितीने काय होईना मात्र आई गावदेवी सिंचन संघ म्हणतोय की धाबलकावर येतात ना हे महत्वाचं आहे. सदुसष्ट धाबा आपण दाबलकावर पाहतो. यावेळेस थोडासा अंडरआर्म कॉपी बुक स्टाईलना चेंडूला मात्र खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता तैनात आहे. किशोरला आपण पाहतोय. किशोरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या बॉलवर आपण पाहू शकाल आणखीन एक सिंगल आलंय आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 68 आकड्यावर जाऊन पोहोचले आहे. तोपर्यंत चेंडू फेकून झाले 4. ऑन साइडला मात्र काय जबरदस्त फटका गल्लीच्या रिजन मध्ये खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू मात्र स्टॉप करतोय. चेंडू स्टॉप केल्यानंतर जर आपण पाहू शकाल 2 धाबा. गुड किच 3 धाबा परिपूर्ण केल्यात आणि या 3 धाबेच्या बढतीने ना संघाची टोटल आपण पाहू शकाल ना तत्पर मग जाऊन पोहोचलंय 71.
शेवटचा चेंडू जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल ह्या वेळेस क्रॉस पार्टने खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठलाही तैनात नाहीये शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात. चेंडू सरळ सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर सुद्धा पार शेलारला ठोकलाय चौकार. आणि धावसंख्या जर का आपण पाहिली त्यात मग जाऊन पोहोचले गेले 75 76 टू विन. त्यानंतर जरूर आम्ही मायक्रो फोनवर आमंत्रित करतोय नक्कीच आपण या ठिकाणी करणार आहोत. राहुलजी पाटील साहेब आज अमूल्य वेळ देत आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. तर ऑटोमॅटिकली प्रत्येकाच्या मुखामध्ये शब्द येतात ते म्हणजे आदरणीय विपुलजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी दिनेश सोगले या स्पर्धेचे आपण पाहू शकता जे कार्यकारिणी मंडळ आहे त्यावर आहेत आणि विपुलजी पाटील एक अतिशय सुंदर कुलदीपजी सामरे देहरजे या ठिकाणाहून उपस्थित झालेत. या कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आठवण सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्माननीय उमेशजी सामरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी जितेंद्र पवार या स्पर्धेचे अध्यक्ष या पण जितेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते आपण उमेश सामरे यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. त्यानंतर अजयजी पाटील यांना मी विनंती करेन आपण पुढे या. आपलं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन दिनेश सोगले यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. संपूर्ण काढावा लागतो आणि आपल्या बिझनेस मधून वेळ काढत आज सदिच्छा भेट दिलेत. सानवी 11 टीमचे कर्णधार वैभव शेलार प्लीज आपण या टॉस करण्यासाठी लवकरात लवकर यायचंय. वैभव शेलार 75 धावा होत्या त्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या मायनस झाल्या. एकंदरीत 73 धावा आणि 74 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. प्रथम बॅटिंग करत असताना
आई गावदेवी शिळशेत हा संघ आपण पाहिलात आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अमूल्य वेळ दिलात. विपुलजी पाटील आपलं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. अतिशय भारावून गेलेत संपूर्ण राहुलजी पाटील, विपुलजी पाटील, त्यानंतर सांबरे साहेब, कुलदीप सांबरे साहेब, त्यानंतर उमेश सांबरे, अजय पाटील, या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून या कार्यकारिणी मंडळ यांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. सामन्याला होते सुरुवात. स्टार्ट ऑफ द मॅच. 74 धावांचं एक मोठं स्वप्न घेऊन उतरलेत दोन बॅटर. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान या वेळेला ऑन साइटला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहत आहेत. एक रन मिळेल आणि ही चर्चा मात्र आपण पाहत आहेत या मैदानाची. आपण पाहू शकतायत जितेंद्र पवार सांगतायत की या मैदानाचा येणाऱ्या कालावधीमध्ये कायापलट हा जरूर आपल्याला पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाहीये. बाप आणि बेटा, पिता आणि पुत्र या मैदानाच्या आतमध्ये पाहतायत राहुल शेलार आणि पार्थ शेलार. चला सानवी 11 टीमचे कॅप्टन, चला या टॉस करण्यासाठी. DK 11 टीमचे कॅप्टन, मी विनंती करेन. चांगला बॉल होता या वेळेला, अप्रतिम किरणचा हा बॉल आपण पाहू शकाल. सानवी 11 वर्सेस DK 11 दोन टीमच्या दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. कुलदीप सांबरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला, इनसाइड आउटचा फटका, क्लास टायमिंग. वॉट अ बॉटम हँडचा वापर करत असताना मॅग्निफिसंट शॉट. काय फटका खेळला होता. टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा आशिष आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. फील्ड या वेळेला क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. खूप चांगला फटका होता, इनसाइड आउटचा फटका. पार्थ शेलारचं काय टायमिंग होतं, क्लास. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, ऑफ साइडला ड्राईव्ह खेळलाय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले गेले. सामना क्रमांक 3 सुरू आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत आमचे साथी समालोचक मित्र. सॅटर्डे पासून जॉईन होतील मनोज आरज यांना आपण ऐकणार आहोत, ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. आणि प्रसाद गायकवाड हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. या दोन्ही बंधूंचं मनपूर्वक धन्यवाद. ऑन साइटला काय पिता आणि पुत्रांची जोडी पाहायला मिळतं, त्यामध्ये त्यांचं कॉम्बिनेशन, त्यांचं तालमेल, त्यांचं अंडरस्टँडिंग, त्यांची बॉन्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. आणि हे असायला हवं क्रिकेटमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दीपक गवारे आम्हाला दर्शवत आहेत की 9 वर जाऊन पोहोचले गेले. म्हणजे कुडू आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. पुनीत कुडू यांना सुद्धा आपण पाहतायत कॅमेरामॅनच्या भूमिकेत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलं होतं या बॉलला आणि अतिशय चांगला पॉवर प्लेचा फायदा उचलत चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
मेल या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या श्रवण 11 टीम जाऊन पोहोचते 14. 15 धावा. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य यावेळेला पिता आणि पुत्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. एखाद्या बिल्डरला जेव्हा चांगली इमारत बांधायची असते त्यावेळेला त्याला फाउंडेशन मजबूत करावं लागतं. तसंच क्रिकेटमध्ये तुम्हाला सलामीवीरांना खूप चांगली सुरुवात करावी लागते, मजबूत पाया रचावा लागतो आणि त्यामुळे मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात. त्यांच्यावर तर कुठल्याही प्रकारचं दडपण नसतं आणि अशा वेळेला तुम्हाला चांगली रणनीती आखता येते. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 धावा. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आज खेळाडू चमकताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या स्वतःच्या गोलंदाजी फलंदाजींच्या कर्तृत्वावर ऑन साईडला पार्थ शेलारचा हा फटका, जणू काही या बॉलला पंख लावलेत आणि बॉलला लँडिंग केलंय आउट ऑफ द पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पार्थ शेलारचा खणखणीत केसीपी हा फटका एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. फॅब्युलस टायमिंग. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर पार्थ शेलार त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचं फुटवर्क, बॉडमॅन, आय कोऑर्डिनेशन, परफेक्शन पाहायला मिळतं. ऑन साईडला खेळलाय, बॅकलिपचा वापर केलाय, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय आणि सरळ चेंडूला पाठवतोय. फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या अगदी मात्र यावेळेला आपण पाहू शकाल मधोमध चौकार 4. 24 रन. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न होत असताना चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. चांगली बॅटिंग होत असताना लयबद्ध झालाय आणि जणू काही पार्थ शेलारच्या ही खेळपट्टी प्रेमात पडलेली आहे. आता त्याला स्पष्टपणे बॉल 70-70 चे बॉल मात्र फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा. चांगली बॅटिंग. विकेटच्या शोधामध्ये आहे मिस्टर आनंद. नावात आनंद आहे परंतु त्याचा आनंद खऱ्या अर्थानं पार्थ शेलारला मिळतोय. खरपूस समाचार घेतलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका, इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. चेंडू फार वेगाने निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा अप्रतिम क्लासिकल ड्राईव्ह चौकार, मॅग्निफिसंट शॉट. या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 28. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर पाहायला मिळतं. 74 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट भन्नाट झाले. सुरुवात अप्रतिम. 7 बॉलमध्ये आक्रमकता दाखवत असताना 25 धावा, ताबडतोड फलंदाजी. स्विचिटचा फटका, जोखीम पत्कारली. यावेळेला खराब फिल्डिंग, 2 पायांच्या अगदी मधोमध. चेंडू ट्रॅव्हल होत असताना बॅकअप चांगला मिळतोय. फिल्डरने खूप चांगली कसरत केली, फिल्डिंग चांगली झाली आणि यावेळेला फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलं. एकेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते श्रवण 11 या टीमची 29 धावा. क्रिकेटमध्ये समंजसपणा खूप फार महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच आतापर्यंत दर्शवलंय. ते फलंदाज पार्थ शेलारने जसा बॉल येतो तसं मात्र बॉलला एक्झिक्यूट करत असताना ते फटके आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतात. चांगला बॉल. या बॉलची खूप नितांत गरज आहे. प्रतिस्पर्धी संघ आई गावदेवी शिरशेत या गोलंदाजांना एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 45. 45 धावांची आवश्यकता आहे. अतिशय शांतपणाने क्रिकेट खेळत असताना एका साईडला राहुल शेलार, पिता आणि पुत्रांमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ती रणनीती, गेम प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, एकमेकांवरचं बॉन्डिंग फार कमी प्रमाणात असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं की भरपूर वर्ष ज्यांनी उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिलेले असतात आणि अलीकडच्या काळामध्ये अंडर 16 पासून अंडर 14 पासून जी क्रिकेटला सुरुवात होते खऱ्या अर्थानं त्याच टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. आपण नेहमीच म्हणतो की हा खेळाडू मालामाल खूप झालेला आहे परंतु त्या पाठीमागे
त्याचे अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत असते, जिद्द असते. त्या जिद्दीला सलाम असतं. 24 बॉल आणि विजयासाठी 45. यावेळेला ऑन साइडला ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. क्लास. जसा बॉल मात्र यावेळेला बॅटमधून पार्थ शेलारच्या निघाला त्यावर 70-70 नाही तर त्यावर लिहिलं होतं पार्थ शेलारचा क्लास. क्वालिटी ऑफ क्रिकेट. काय फटका आहे, कारण 70-70 या बॉलची टॅगलाईन लगा तो 6. बॉल ग्रामीण धमाकाला आपण पाहिलं असेल, ग्रामीण बिग बॅश धमाका ती गाजली लगा तो 6. अप्रतिम चॉकले या वेळेला आपण पाहू शकतायत 1 रन मिळेल. काय सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. यंदाचा हंगाम आपण सातत्याने 70-70 हे जेव्हा आपल्या नजरेत येतो ते बॉल असो, वेगवेगळे क्रिकेटचे इक्विपमेंट्स आपण पाहिलेत आणि त्यामध्ये या बॉलने तर उंच भरारी घेतले. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये क्रिकेट टेनिस बॉल 70-70 हे आपल्याला पाहायला मिळतात. मॅच बॉल आलेला आहे आणि त्यामध्ये धमाकेवर धमाके आपण सातत्याने पाहिलेत. त्यामध्ये यंदाचा हंगाम रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण रेड डेव्हिल्स हे सुद्धा प्रेझेंट आपण पाहिलं. खूप चांगली स्पर्धा पार पाडली गेली मानकोलीच्या मैदानात. त्यानंतर रबर टेस्ट चॅम्पियनशिप आपण पाहू शकलात. पालघर वर्सेस ठाणे काय मॅच थरार रंगली होती आणि पालघरकरांनी पुन्हा एकदा मात्र मने जिंकली प्रत्येक खेळाडूंची, प्रत्येक प्रेक्षकांची. असं वाटलंच नव्हतं की पालघरकर जिंकतील टेस्ट चॅम्पियनशिप, परंतु ब्रिजेश घरत आणि प्रीतम बारीच्या त्या अर्धशतकीय भागीदारीने आणि स्वतःच्या इंडिव्हिज्युअल अर्धशतकाने सर्वांची मने जिंकून घेणारे ते क्षण आम्हाला सुद्धा अनुभवायला मिळाले. चौथा हिरवा मानकोलीचं ऐतिहासिक मैदान हे ठरले गेलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 21 आणि 21 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 37. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य सातत्याने मसरोळी प्रीमियर लीग असो, यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. काय फटका खेळलाय. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा, क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. षटकार 6. वॉट अ शॉट. क्लास बॅटिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 43. पार्थ शेलार नावाचं वादळ घोंगावलंय. सुपर बॅटिंग. प्रत्येक प्रेक्षकाला मात्र जरूर बॅटिंग आवडेल अशा प्रकारची पार्थ शेलारने 11 बॉलमध्ये 39 रन्स. बेधडक झंझावती बॅटिंग. पार्थ शेलार नावाचं वादळ या मसरोळीच्या मैदानात जरूर आलेला आहे. ऑन साइडला हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केलाय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. आणि मसरोळीच्या मैदानात जेव्हा जेव्हा तुम्ही येतील त्यावेळेला एक वैशिष्ट्य राहिलं की जेवणाची उत्तम सोय ही मात्र नेहमीच पाहायला मिळते. लीगच्या फॉर्मॅटमध्ये सीझन दुसरा आहे, असं नाही आहे की पहिलं सीझन झाल्यानंतर ही स्पर्धा खंडित पडली. अव्याहतपणे या दुसऱ्या वर्षात सुद्धा त्याच जोशाने आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल होता. कुणालच्या हातामध्ये चेंडू डिलिव्हर्ड होत असताना क्रिकेटची तर जबाबदारी स्वीकारतात, परंतु गावाची सुद्धा जबाबदारी उपसरपंच या नात्याने केव या गावाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. कारण जेव्हा जबाबदारीचं ओझं येतं ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्याला जबाबदारी ती स्वीकारावी लागते. आणि सर्वात चांगलं जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य हा आयुष्यभर कधीच थकत नसतो. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 30. 10च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने आता खेळावं लागेल. लंच नंतर साहिल पाटील जॉईंट होत आहेत. पुन्हा एकदा मंजित कुडू कॅमेरामॅनच्या भूमिकेत. लेन्स आमचं शस्त्र आहे आणि खऱ्या अर्थानं क्रिएटिव्हिटी काय जबरदस्त पाहायला मिळते. प्रत्येक क्षण हे भविष्यामध्ये टिपले जातात. असे मुनीत कुडू आणि मंजित कुडू अशी एवन ब्रदर्स जोडी.
44. आनंद कंटिन्यूज लावलं गेलंय. या वेळेला आपण पाहू शकाल फारच कमरेच्या वरती होता. नो बॉल देणं शक्य झालं, सहज शक्य झालं पंचांना आणि नो प्लस 1 दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते. मात्र इथून फ्रीडचा सिग्नल मिळेल, 2 रन्स ऍड होतील. दीपक गवारी या ठिकाणी आम्हाला दर्शवतायत की या 2 धावेने संघाची धावसंख्या 46-46. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 28 रनची आवश्यकता आहे. पार्थ शेलार आतापर्यंत बॅटिंग करतोय. इंडिव्हिज्युअल 13 बॉल मध्ये 40 धावा अर्धशतकाच्या वाटचालीकडे आहे पार्थ शेलार. स्लोवर 1 चांगला यावेळेला नकल बॉल पाहायला मिळाला. आनंद जाणतो की फ्री हिटच्या बॉलवर कशी गोलंदाजी करायची, कसा बॉल मात्र राहुल शेलार यांना आपण हाताळायचा आणि तेच दर्शवून दिलं. चेंज ऑफ पेस फार महत्त्वाचा भाग आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये, परंतु त्यासाठी तुम्हाला अशा बॉलसाठी सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न शॉट गलीमध्ये. एकच ऍक्शन मध्ये फिल्डिंग करत असताना, अटेम्प्ट करत असताना फेकी केले, याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. 1 धाव, चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या 47. श्रवण 11 या टीमची स्थिती मात्र मजबूत आहे. 16 बॉल 27 रनची आवश्यकता आहे. 16-27. 75 धावा होत्या, त्यामध्ये 2 धावा मायनस पॅनलाइज आणि 73 धावा टोटल आणि 74 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे श्रोते जोडले गेलेत विश नेटवर्क या विश्वसनीय चॅनेलवर. अप्रतिम ऑफ साइडला ड्राइव्ह. पार्थ शेलारला माहिती आहे सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं. हे लेदर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिले जातात प्रशिक्षकांच्या माध्यमातून, कोचच्या माध्यमातून, की कोणत्या बॉलवर तुम्हाला कसं खेळायचंय. आणि SKCL या स्पर्धेमध्ये सुद्धा हा खेळाडू याची वर्णी लागली गेली, तोच खेळाडू पार्थ शेलार. SKCLचा स्टँडर्ड खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो लेदर बॉल क्रिकेटमध्ये. T20चा फॉर्मॅट. मुंबई पोलीस जिमखाना या ठिकाणी मात्र ती उद्याच्या दिवसात फायनल पाहायला मिळेल. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त यावेळेला दिशा दिली गेले. फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो. राहुल शेलार सेन्सिबल बॅटिंग करत असताना माहिती आहे की आपला पुत्र यावेळेला लयबद्ध झालाय, त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत. फक्त आपण पार्थ शेलारच्या, माझ्या मुलाचं फक्त बॅटिंगचा मनमुराद मला आनंद घ्यायचा आहे हे दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. 49. यावेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर सरळ निघून जातोय कुणाल यांच्या हातामध्ये. चांगला बॉल डिलिव्हर केला, वेग होता, परंतु यावेळेला पंचाने वेट अँड वॉच केलं. आउटसाइड दी हलकीशी लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50. विजयासाठी आता 24 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल मध्ये 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 24 रनची आवश्यकता. यावेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफुट पंच केला जातोय. चांगली फिल्डिंग होईल का? मात्र थोडेसे फंबल होत आहेत. तत्पूर्वी 2 धावा इन्क्लूड केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 52 धावा. काय संयम बाळगलाय. प्रत्येक बॉलला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळते. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे की असं नाही या पार्थ शेलारने फक्त षटकार चौकाराने धावा वसूल केलेत, तर सिंगल डबलला महत्व दिलंय. यावेळेला ऑन साइडला लांबून मात्र यावेळेला जरूर स्ट्रोक खेळला गेला होता. पिकअप शॉट होता, परंतु इथे अर्धशतकापासून दूर राहिले. एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना पार्थ शेलार 43 धावांची खेळी करत बॅक टू द पॅव्हिलियन. इम्पॉर्टंट विकेट आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 52. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 22 रनची आवश्यकता 12 बॉल मध्ये. सामना टर्न होऊ शकतो, नो डाऊट अबाउट इट, परंतु त्यासाठी तुम्हाला फिल्डिंगचं स्टँडर्ड, गोलंदाजीचा स्टँडर्डपणा हा दाखवावा लागणार आहे. कारण क्रिकेट हा खेळ फक्त बोलून चालत नाही, तर ते सर्व काही गोष्टी तुम्हाला त्या सत्यात साकाराव्या लागतात. 12 बॉल 22 ची आवश्यकता. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट हा खेळ फक्त बॅट आणि बॉलने खेळला जात नाही. तुम्हाला माइंडचा वापर करावा लागतो, बुद्धिमत्तेचा वापर करावा लागतो. फक्त चांगले
ब्रँडेड टी शर्ट ट्रॅक शूज परिधान केले म्हणून आपण क्रिकेटर बनत नाही. त्यासाठी करावे लागतात अपार कष्ट. क्रिकेटला द्यावा लागतो तो खूप वेळ. तुमचा नोकरी धंदा, शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना अभ्यास आणि त्यानंतर मैदान, या गोष्टी सर्व काही गृहीत धरल्या जातात आणि तेव्हा उत्तम दर्जाचे खेळाडू बनतात. हे विसरून चालणार नाहीये. क्रिकेटसाठी तुम्हाला समर्पित करावं लागतं, झुकावं लागतं, एक प्रामाणिक निष्ठा दाखवावी लागते, सॅक्रिफाईस करावं लागतं आणि ते ग्रामीण भागातील खेळाडूंनी केलेलं आहे. त्यामुळे या ग्रामीण भागातील खेळाडूंना मानाचा सलाम. मात्र हा बॉल आपण पाहिला, मी उल्लेख केला होता की गोलंदाजीचा स्टँडर्डपणा दाखवावा लागेल, परंतु इथे खराब बॉल, त्यावर चौकार, 5 धावा मिळतील. या 5 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 57. 17 रनची आवश्यकता आहे. राहुल शेलार यांच्या बॅटमधून खूप चांगला फटका. मयूर म्युझिकल यांच्या माध्यमातून अतिशय वेगवेगळी संगीत ही श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचतायत. ऑन साइडला फ्रीडचा बॉल आहे. जैसी गेंद वैसी नसीहत. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का राहुल शेलार यावेळेला थांबणार नाहीये. या चौकाराने संघाची धावसंख्या 61. अतिशय चांगला गुणलेखक दीपक गोवारी, मॅन फ्रॉम कुणजे, गोल्डन मॅजिक फिंगर, वेगवेगळ्या तिन्ही कलमांचा वापर करत असताना एक प्रोफेशनल जसं स्कोरर असतो त्या पद्धतीने स्कोरिंग केली जाते. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते जवळजवळ 62. 62 विजयासाठी 12 रनची आवश्यकता. 10 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. 10 बॉल 12 झालेले नाहीयेत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. गोलंदाज तुषार पडवळे एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र अनुभव कामास येतोय की नाही हे पाहण्यासारखं असेल. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे दूर राहिले, तेवढा तो कॉन्फिडन्स लेवल दिसला नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आयुषच्या बॅटमधून 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर श्रवण 11 63 वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या श्रवण 11 टीमला 11. विकेट. या वेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद, बॅक टू द डग आउट. आता आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 11. 8 balls remaining and 11 runs required to win. मॅच ऑन आहे अजूनपर्यंत. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने मयूर म्युझिकल डीजे. त्रेसष्ट धावा, 8 बॉल 11. तुषार गुड्डू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. हा बॉल ह्या वेळेला डायरेक्ट हिट. कुणाल रिस्क घेतली गेली होती, परंतु इथे धावा वाचवणं फार गरजेची गोष्ट. इथून 2 रन्स मिळत असताना या दुहेरीने बाईच्या स्वरूपात 2 रन्स मिळत आहेत. आता धावा कशाही येवोत, कोणत्याही पद्धतीने येवोत, धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे. या दुहेरीने संघाची धावसंख्या 65. म्हणतात ना, पेमेंट कसाही येवो, जीपेने येवो किंवा फोनपेने येवो, परंतु येणं फार गरजेची गोष्ट आहे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये या वेळेला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय.
हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 66. आता 6 बॉलमध्ये विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 8 रन. एक थोडंसं रिफ्रेश होऊया. आवश्यकता. 6 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच. सहा बॉल आणि 8 रन. अनिर्णित बॉल. पंच त्या ठिकाणी डेड बॉल घोषित करतायत. सहा बॉल 8. तुषार पडवळे मात्र एकच षटक आपल्याला पाहायला मिळालं. इथून अप्रतिम वेगवान मारा. सुपर डिलिव्हरी. उत्तम दर्जाची गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर नावातच उत्तम आहे. क्लास. अनबिलिव्हेबल. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा उत्तमची पहिल्याच बॉलवर कृती अप्रतिम पाहायला मिळते. 5 बॉल 8 ची आवश्यकता. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. फिल्डर त्या ठिकाणी यष्टीरक्षक स्वतः चाणाक्ष आहेत. कुणाल एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. आता 4 बॉल आणि विजयासाठी 8 रन. म्हणून मी म्हटलं होतं फक्त म्हणून चालणार नाहीयेत. या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अशा धावा झालेल्या नाहीयेत. 6 बॉल 26 झालेत, 6 बॉल 30 झालेत, 1 बॉल 15 झालेत, 1 बॉल 13 झालेत. परंतु अशा सिच्युएशन मध्ये त्या धावा कधी कधी होताना पाहायला मिळत नाही. परंतु इथून मात्र काय होईल. खराब फिल्डिंग. त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही बॅटर उचलत असताना 2 रन तर मिळत आहेत. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत या वेळेला 3 रन्स इन्क्लूड केले जातील. या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ 69. 3 बॉल आणि 5 रन. तिथे फिल्डिंग चांगली झाली असती. कदाचित धाव फक्त एकच मिळाली असती. 2 धावा रोखण्यात यश मिळालं असतं. परंतु जर तरला थारा नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही प्रेझेंट काय करताय त्याला फार महत्त्व आहे. आता हे सर्व काही विसरून तुम्हाला पुन्हा एकदा त्या फिल्डिंगचा स्टँडर्ड वाढवावा लागेल. चुका होतात. शेवटी माणूसच आहे. 3 बॉल आणि 5 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना ग्रामीण भागामध्ये वेगवेगळे टेनिस बॉल क्रिकेटचे आयडियल सुद्धा काही खेळाडू मानतात. जसं शुभम सासेला मी विचारलं की तुझा आयडियल कोणता खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात, तर त्यांनी सांगितलं विश्वजित ठाकूर. अर्थातच मोठ्या यांना आपण पाहिलं म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट किती पुढे गेलंय आणि या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक खेळाडूचे आयडियल्स बनलेत. त्यामुळे जर आपल्याला सुद्धा आयडियल बनायचं असेल तर त्या ब्रँडवर फोकस न करताना आपण स्वतः एक ब्रँड बना. यावेळेला ऑन साइडला स्ट्राइक चेंज झाली. फिल्डिंग खराब झाली आणि या वेळेला सरळ चेंडूला फेकून दिलं. चुकीला माफी नाही. षटकार भावेशच्या बॅटमधून. या वेळेला आपण पाहिलं तर आयुषच्या बॅटमधून एक खणखणीत षटकाराला फिनिशिंग टच. श्रवण 11 टीम अँड हार्ड लक. फर्स्ट मॅच मध्ये आई गावदेवी शिळशेत अजून सुद्धा संधी आहे. 7वी आणि 9वी मॅच तुम्हाला खेळायची आहे. त्या मॅच साठी तुम्ही स्ट्रॅटेजी आखा आणि हार्दिक शुभेच्छा असतील. पार्थ शेलार या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 43 धावा त्यांच्या बॅटमधून. तुफानी फटकेबाजी, झंझावती बॅटिंग आणि पार्थ शेलार नावाचं वादळ या म्हसरोळीच्या ऐतिहासिक मैदानात घोंगावलं
आणि ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विथ द बॅटने 43 अँड विथ द बॉल